अंबरनाथच्या पश्चिम भागातील गांधीनगर ते जुना भेंडीपाडा या दोन परिसरांना जोडणाऱ्या पुलाची मोठी वाताहत झाली होती। दोन परिसरांना जोडणारा हा एकमेव पूल असल्याने या पुलावर शाळकरी मुलं आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते। त्यामुळे पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती। हीच बाब लक्षात घेऊन अंबरनाथ पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या पाठपुराव्यानंतर आता नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला। अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला। पुलाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता पावसाळ्यात या पुलावरून प्रवास करणं परिसरातील नागरिकांसाठी धोक्याचं ठरणार होतं। त्यामुळे अब्दुल शेख यांनी ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। त्यानंतर या पाठपुराव्यानंतर अखेर या ठिकाणी नवीन पूल बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळाली। पावसाळ्यापूर्वी पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित असल्यानं गुरुवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला। स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या हस्ते नवीन पुलाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। गांधीनगर आणि जुना भेंडीपाड्याच्या मधला जो ब्रिज आहे तो जुना आणि जीर्ण झाला होता, धोकादायक झाला होता असं इंजिनियर लोकांनी सांगितलं आणि इंजिनियर लोकांनीच त्याचं एस्टिमेट बनवून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी होती, माझ्याकडे होती, स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई यांच्याकडे मागणी होती आणि आम्ही त्यांना सांगितलं बाबा जर धोकादायक असेल, इंजिनियर कोण आहेत, नगरपालिकेवाले आहेत, शिवक कोण आहेत, नगरपालिकेवाले आहेत, त्यांनी बघून हे धोकादायक झालेलं आहे, ह्याच्यामुळे दुर्घटना होऊ शकते, यामुळे त्यांनी त्याचं एस्टिमेट आम्ही सांगितल्यानंतर एस्टिमेट पास करून आज टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेलं आहे, काम करतायत। स्थानिक लोकांची मागणी होती की स्लोप नका देऊ, आम्ही काही स्लोप द्यायचं नाही असं स्थानिक नगरसेवकांनी सांगितलेले, स्टेप्स देणार जेणेकरून त्या ठिकाणून गाड्या जाणार नाहीत, बाईक येते। नहीं, उनको आइडिया नहीं है। वो ब्रिज काफ़ी जर्जर हो गया है, नाले के ऊपर है, अंदर से पूरा खोखला हो गया है, वो गिर के दुर्घटना हो सकती है। अगर आप देखेंगे तो उसको ये आया हुआ है, ऐसा नीचे हो गया है। तो टेक्निकली वो बहुत दिनों से पेंडिंग था। नगर पालिका में हमने आमदार साहब के थ्रू से, श्रीकांत शिंदे साहब के थ्रू से उसको फंड मंजूर करके लिया। आज जाके वो काम हो रहा है, काफ़ी दिन से पेंडिंग था, अभी काम हो रहा है।